आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज ठाकरेंना सोबत घेण्यास आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत जिथे शक्य तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता, त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला। ईव्हीएम वर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणता येतील। विरोधकांनी मला टार्गेट केलं, त्यामुळे मला जनतेची सहानुभूती मिळाली। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह मविया नेत्यांना टोला। पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक सिंपती तयार झाली। उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं, वैयक्तिक कारणांमुळे ते आले नसतील। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं, बोलावलं असतं तर गेलो असतो। नाना पटोलेंची टीका। तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोली शपथविधी झाला नाही, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता। असे जे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार, आमदार उत्तम जानकरांची माहिती। सोलापुरात मवियाकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका। राहुल गांधींनी आधी वहिनीला राजीनामा द्यायला लावला, कारण तिथेही ईव्हीएमवरच विजय झाला। ईव्हीएममध्ये दोष वाटत असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, कारण ईव्हीएम त्यांच्याच घरच्यांनी आणलं। सुधीर मुनगंटीवारांचा टोला। बहिणीगा वायनाडमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण तिथेही बॅलेट पेपरवर निवडणूक झाली नाही, ईव्हीएमवरच झाली। जोपर्यंत ईव्हीएम विरोधात रस्त्यावर येऊन लढणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर पडणार नाही। राहुल गांधींच्या लॉंग मार्चवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। राहुल गांधी हे मार्कडवाडी जे गाव आहे सोलापूरमधून, इथून लॉंग मार्च काढताय ईव्हीएम विरोधात, त्यावर काय सांगा? मी त्यांचं अभिनंदन करीन, कारण का जोपर्यंत ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर येऊन आपण लढणार नाही तोपर्यंत ईव्हीएमचं सत्य बाहेरच नाही पडणार। विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ईव्हीएमचा नवा मुद्दा काढलाय। अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल। अजूनही ईव्हीएमच्या बाहेर निघालेली नाही। नाना पटोले आपलं काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत, काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत।